वेलकम बैक टू प्रीरूम ब्लॉग्स। आणि आज आहे मैया की हम यहाँ आए नहीं है, हमें नर्मदा असं नाव दिलेलं आहे। गरुडेश्वर कसं काय मंदिर हे मला वाटतं ते महाराज आहे की ज्यांनी ते मूर्ती स्थापन करायला सांगितलं। आपलं काय म्हणणं आहे सर, फॅमिलीला घेऊन जावं की नाही घेऊन जावं? नाही, आख्या टूर वेलकम बैक टू प्रीरूम ब्लॉग्स। आणि आज आहे दिवस तिसरा आपल्या टूरचा आणि आता आम्ही निघालेलो आहे आणि आज नर्मदा गरुडेश्वर इथे आणि त्यानंतर आम्ही जाणार आहे जंगल सफारी नंतर आम्ही नीलकंठधाम आणि नंतर बॅक टू होम। मैया की हम यहाँ आए नहीं है, हमें नर्मदा मैया ने बुलाया है। क्या बात है, वाह वाह। तर हे आपण आता आज डे 3 आहे आणि 3 डेच्या दिवशी जसं मगाशी सांगितलं तसं आम्ही आता आधी जातोय नर्मदा गरुडेश्वर इथे। पाऊस थोडासा थांबलेला आहे आज। काल नीलकंठधाम मंदिर आमचं झालेलं नव्हतं तर आता आम्ही नीलकंठधाम मंदिर सुद्धा जाणार आहे। ठीक आहे, आज नर्मदा गरुडेश्वर जंगल सफारी आणि त्यानंतर नीलकंठधाम आणि त्यानंतर बॅक टू होम। असं आपला ट्रिपचा दिवस होता। थोडंसं ऊन, थोडंसं शिडकावं म्हणजे उन्हाचं किरण। मोरया 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 मंगल मूर्ति मोरया छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति संभाजी महाराज की जय। हर हर महादेव, नमो पार्वती पते हर हर महादेव। तर आता आपण उतरलेलो आहे आणि इथून उतरून आपण आता स्टेपनी जातोय नर्मदा नदीवरती। तिथे गरुडेश्वर मंदिराला थोडंसं डिस्टन्स आहे, म्हणजे इथून आम्ही मध्ये आलो, आमच्या बसने इथे आलो आणि इथपर्यंत इथून आम्ही स्टेप्सने पुढे जातोय। आता माहित नाही किती डिस्टन्स आहे, मे बी 10 ते 15 मिनिटाचं डिस्टन्स असेल। तेवढं डिस्टन्सने आपण चालत त्या गरुडेश्वर मंदिराला। सबस्क्राईब करा सर्वांनी, खूप चांगलं चॅनल आहे, खरंच सबस्क्राईब करा। आम्हाला प्रवासाला आम्ही सर्व चॅनलचे यूट्यूब बघितलेले आहेत, त्यांचे व्हिडिओ बघितलेले आहेत। आपण सर्वांनी ते सबस्क्राईब करा आणि बघा। विनम्र विनंती, जय महाराष्ट्र। चला, काकांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं सबस्क्राईब करायला चॅनलला। थँक्यू थँक्यू थँक्यू। तर लवकरात लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणखी पुढच्या महिन्यात माझी आणखीन एक ट्रिप येणार आहे, त्यासाठी लवकरात लवकर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, व्ह्यू करा, कॉमेंट करा, लाईक करा। तोपर्यंत आम्ही तुम्हाला आता दाखवते गरुडेश्वर मंदिर नर्मदा नदीचं। हे आपण ह्या रस्त्याने असं इकडनं आलो आणि इकडे आता अशा स्टेप्सने जातोय खाली। ठीक आहे, आता चालता थोडासा वेळ आहे तर सांगते। आम्ही पहिल्या दिवशी आहे ना नर्मदा नदीच्या आरतीसाठी जात होतो संध्याकाळी, पण तिथे काहीतरी इन्सिडेंट झाला असं आम्ही ऐकलं, त्याच्यामुळे ती आरती कॅन्सल झाली। तिथे ते कन्स्ट्रक्शनचे वगैरे कामं चालू होते ना, 150वी जयंती आहे 31 ऑक्टोबरला सरदार वल्लभभाई पटेल यांची, तर तिथे थोडंसं काहीतरी रिनोव्हेशनचं काम चाललेलं होतं आणि म्हणून ते कामगारांचं काहीतरी तिथे इन्सिडेंट झाला, म्हणजे ते काहीतरी खाली पडले का त्यांचं लँडस्लायडिंग झाली त्यांची आणि त्याच्यामुळे ते पास्ट अवे। त्याच्यामुळे 3 कामगार तिथून दगावले, त्याच्यामुळे मग तिथे ती आरती जी आहे ती कॅन्सल झाली। आम्हाला ती आवर्जून बघायची होती तर नर्मदा आरती, पण ते काही भेटलं नाही। बघूया पुढे जाऊन, आता आपल्याला पुढे म्हणजे आता कधीतरी लाईफमध्ये भेटते। ठीक आहे, तर हे आपण जातोय असं छोटी वाट काढत
तर हे जे आपण आता इथून जातोय ना, कशावर दिसेल मंदिर? मी पोस्ट करेन ना लिंक. तुमचा मोबाईल द्याल नाही तर मी सांगेल तुम्हाला. तर हे जे आपण आता इथून जातोय ना, ते नर्मदा परिक्रमाचा एक पार्ट आहे. नर्मदा घाट म्हणतो आपण त्याला. तर इथे आंघोळ केल्याशिवाय नर्मदा परिक्रमा पूर्ण होत नाही. तर इथे आम्हाला छोटूस, ते कपडे वगैरे लटकतात, छोटूस एक पार्ट दिसतोय इथे आपल्याला. इथे आजूबाजूला लोक सुद्धा राहतात. हे बघा, मध्ये काहीतरी असं त्याच्यामुळे ते क्लिअर होत नाही. इथून असं छोटस आपल्याला हलकीशी नजर पडलेली इथे. नर्मदा परिक्रमाचा हा एक पार्ट आहे. हे नर्मदा नदीवरती हे आंघोळ केल्याशिवाय ना तो परिक्रमा जी आहे ती पूर्ण होत नाही असं म्हणतात. इथे आंघोळ सुद्धा केली जाते. ठीक आहे, हे बघा इथे अशी अशी नदी दिसते. जाता येईल का? उतरता येईल का? तिथल्याच लोकांना विचारू ना माहिती वगैरे. तिथल्याच लोकांना, हे लोकल आहे. हे मंदिर आहे इथे हे. तर हे इकडे आपण एंट्री केलेली आहे. नर्मदा घाट, इथे दत्त मंदिर आहे. इथे आपलं एकच मंदिर आहे ना इकडे. मला गरुडेश्वर नाव म्हणजे दत्त मंदिराचंच आहे का? हा, दत्त मंदिराला त्यांनी गरुडेश्वर मंदिर असं नाव दिलेलं आहे. गरुडेश्वर कसं काय येईल ग? पण ते गरुडेश्वर दत्त, हा तेच आहे. हे गरुडेश्वर दत्त संस्थान असं आहे. ठीक आहे. एंट्री केल्याबरोबर इथे एक झाड आहे. पिंपळाचं आहे का? हे पिंपळाचं झाड आहे ना? पिंपळाचं झाड आहे. हे आपण एंट्री केलेली आहे. पण इथे मंदिर आहे. आपण लाईन मध्ये उभं राहूया. ही इकडे माहिती दिलेली आहे. गरुडेश्वर में दत्त मंदिर क्यों बनाया गया. ठीक आहे. वासुदेव सरस्वती स्वामी महाराज हे आहे आपलं मंदिर. हे मला वाटतं ते महाराज आहे की ज्यांनी इथे मूर्ती स्थापन करायला सांगितलेली होती. हे आपला दत्त भगवानांची मूर्ती. ठीक आहे. तरी का? तर मी ह्या वेने आता जाते आहे मंदिरापासून खाली. तर ॲक्च्युली काय झालं की मी मंदिरापाशी आहे ना तिथे माहिती वाचत होती आणि त्या माहितीमध्ये असं दिलेलं होतं की जे स्वामी महाराज होते, योगी स्वामी महाराज, आणि त्या महाराजांनी श्री गांडा महाराज होते. त्यांनी सांगितलं की माझा आता देहाचा काही भरोसा नाही आहे, तर माझी जी दत्तमूर्ती आहे ती आयदर एकतर गाणगापूरला नाही तर नरसोबावाडी इथे त्यांनी मूर्ती स्थापन करावी माझ्या स्मरणार्थ. तर ते जे महाराज होते, दुसरे महाराज श्री गांडा महाराज, त्यांना श्री दत्त भगवानांनी स्वप्नात दर्शन दिलं आणि त्यांनी सांगितलं की माझी मूर्ती इथे तुम्ही स्थापन करावी. तर मग त्यांच्या सांगण्यानुसार इथे ही मूर्ती स्थापन केलेली आहे. तर असं ह्या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. तर आता आपण इथे आलेलो आहोत नर्मदा नदीपाशी. वाव, नर्मदा नदी. आंघोळ कुठे करतात रे? हे बघा, हा हा
क्या बात आहे. असं धरण एकदम असं वाहतोय नदीचा. हे काय इकडे कुठे गेला गाडी लवकर उतरल्याने. आज उलट आपल्याला निसर्गाने खूप चांगली साथ दिली आहे ना, म्हणून आपल्याला हे सगळं पाहायला मिळतंय. थोडंसं उन्हाची किरण सुद्धा दिसते. वातावरण पण मोकळं आहे. आज वातावरणाने आज म्हणजे हवामान खात्याचा थोडासा अंदाज होता की आज भरपूर पाऊस पडणार आहे, पण आज थोडं आहे रिलॅक्सिंग वाटतंय. खाली नाही जाऊ देत वाटतं, कारण पूर आलेला आहे असं वाटतंय. कोणीच दिसत नाही ना, कारण खाली अंघोळ कुठे करताय. हा इथून आहे ना आणखी छान व्ह्यू दिसतोय. ठीक आहे. पण दिसतोय, दिसत असेल. हा इथे आपल्याला दिसतोय स्टॅच्यू ऑफ युनिटी. हॅलो, आता आम्ही गरुडेश्वर दर्शन घेतलेलं आहे. आमची इच्छा होती की आम्ही झपायचं पोहायचं, पण तिथं सुरक्षेच्या कारणास्तव सुरक्षेच्या कारणास्तव ते बंद झालेलं आहे. आणि आता त्यांच्या प्रेमातच मी न्हावून घेतो आता. व्हेरी गुड, व्हेरी गुड. होऊन जातो मी आता. तुम्ही सांगा आता, एका बकरीचे 3 पाय, 3 बकऱ्यांचे किती पाय? सांगा सांगा, कोणी कोण सांगतोय सांगून द्या. व्हिडिओ कमेंट करा. हा कमेंट करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि आणखी दुसरं म्हणून बायकोला दुश्मन का म्हणतात ते आहे. सगळ्या कोड फोडून देतात हे. हा, म्हणून मला कधी धोती घालून संन्यासी घ्यावा असं वाटते. पण ही 7 जन्म सोबत आहे, तर आता हा जन्म 7वाच पाहिजे असं वाटतंय मला. आणखी हा सर, आपण काय म्हणत होते? मी काहीच म्हणत नाहीये. खूप मजा वाटते. गरुडेश्वर कमल मोबाईल दत्तांचं दर्शन घेतलंय आम्ही. खूपच एकदम फ्रेश गेलेलो आहे. आणि आता नेक्स्ट आमचा निळकंठ धाम. हा, आता आपण निळकंठ धाम मंदिरला जाणार आहे. असं कोडं सोडवत सोडवत आम्ही चालत चालत आमच्या बस पाशी जातोय. नर्मदा मैयाचं दर्शन झालंय. नर्मदा मैया. कॅमेरामॅन प्रियंका सहित सोनवणे सर. आज तक आपलं काय म्हणणं आहे सर? फॅमिलीला घेऊन जावं की नाही घेऊन जावं? नाही, अशा टूरला खरोखर फॅमिलीला घेऊन जायला पाहिजे. मागे 5 तरी बोलले की नाही, याच्यामध्ये फॅमिलीला घेऊन जाण्याचे दुहेरी फायदा म्हणजे कसं आहे, आपण वैयक्तिक बघू शकतो, पण आपले फॅमिली, मुलं बाळ यांना आहे ना अधिक मायथॉलॉजिकल माहिती मिळते. आता गरुडेश्वर मंदिर आहे, इथे आपण त्यांना जर कधी प्रत्यक्ष घरी जर सांगितलं तर त्यांना कळणार नाही. आणि या लोकेशनवर जर कधी आणून त्यांना जर कधी माहिती सांगितली तर खूप चांगली कळते. त्याकरता फॅमिलीला नक्कीच आणायला पाहिजे. सर, प्रत्येक टूर मध्ये फॅमिलीला घेऊन जातात, हा एक प्लस पॉइंट आहे सरांचा. हा, आणि प्रियंकाला आमची विनंती राहील की पुढच्या वेळेस ती पण फॅमिली सोबत यावं. अरे बापरे, तुम्ही सांगा, व्लॉग मध्ये सांगा. मी माझ्या फॅमिलीला आणू इच्छित नाही, पण ही माझ्या मागे खूप लागते. हा, म्हणजे मनात काहीतरी असतेच त्यामुळे. आणि मला थोडं दिनी एक केले अजून. तुम्ही व्हिडिओ मध्ये सांगा आमची फॅमिलीला यायला मध्ये येतील. व्हिडिओ का आमची फॅमिली खूप चांगली आहे आणि मला खूप जीव लावते ती. चांगला स्वयंपाक करून माझ्या मॅडमला फॅमिली बरोबर यावी. हा, आणि हे माझं खूप चांगलं आहे. मी काय बोलणार आहे ते मला काही बोलता येत नाही, पण हिनं धाक एवढा आहे. सॉरी प्रेम एवढं आहे. हो, आणि माझ्या मनाचं काहीच नाही, त्यांनी सांगितलं ते इतकं प्रेम आहे आमचं. तिच्या मनात काय तिने बोलून दिलं तुम्हाला. खूप चांगली आणि खूप सपोर्ट करते. आणि प्रियंकाने पुढच्या वेळेस फॅमिलीला आणावं. नक्कीच एकदा पचमढीला जावं फॅमिली सोबत.
आणि तो आनंद खूप घ्यावा. तिथं जास्त ब्लॉग बनतील बाय. ओके, थँक्यू. बंद कर.